या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस. यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर. एका कार्यक्रमानिमित्त सोलापुरात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली. सोलापूर शहरात विमानसेवा सुरू झाली आहे. तो प्रश्न आता मार्गी लागला आहे. सोलापूर शहरात उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचा विषयही मार्गी लागला आहे. आता शहरातील उड्डाणपुलांचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच प्रत्यक्षात या उड्डाणपुलांचं काम सुरू झाल्याचं सर्वांना दिसून येईल. या शहराच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व केल्या जातील. त्यात कोणतीही अडचण नाही असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं. अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौक पाण्याच्या टाकीजवळील पद्मशाली समाजाच्या शांतीधाम स्मशानभूमीचा पद्मशाली ज्ञाती संस्थेनं सरकारी महानगरपालिकेबरोबरच समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून निधी जमा करून त्यातून मृतांवरील अंत्यसंस्काराबरोबरच तिथं येणाऱ्या दुःखित कुटुंबीय आणि नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत शांतीधाम स्मशानभूमीचा कायापालटच केला आहे. एवढ्यावरच न थांबता शांतीधामच्या प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत संत तुकाराम महाराज, गजराज आणि इंद्रदेव, श्री शंकर आदी मूर्ती बसून स्मशानभूमीचे देवभूमीत रूपांतर केलं आहे. परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध केल्यामुळे स्मशानभूमीला कॉर्पोरेट लुक आला आहे. दिनांक 9 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या CET PCB गटाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी 17 जून रोजी संकेतस्थळावर जाहीर झाला. या निकालात वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 33 विद्यार्थ्यांनी आपली चमकदार उपस्थिती नोंदवत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला. विशेषतः 22 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल प्राप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, महेंद्र वारद, मल्लिकार्जुन कावळे, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, सुवर्णा मिरजकर, शोभा बोल्ली, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, मल्लीनाथ शहाबादे, विश्वनाथ साबळे, शिवाजी सुरवसे, सुभाष पाटील, मृगेंद्र पाटील, वेदांता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. बेगमपूर घोडेश्वर इथं त्यांचं स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी हॉटेल विश्वजितचे मालक संजय विभूते, माजी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील, युवा नेते सुभाष पाटील वडापूर, केशव पाटील, कुरुलचे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद गोरे, युवा नेते लखन माने, वडदेगाव सरपंच अमोल आठवले, भीमा शुगरचे संचालक बाळासाहेब गवळी, संचालक मदने, माऊली क्षीरसागर, अंकोलीचे सरपंच अजिंक्य क्षीरसागर, कोथाळ्याचे अण्णा पाटील, बेगमपूरचे युवा नेते मुजीब चौधरी, अवी कुंभार, सागर जाधव, बाळासाहेब चोरगे, उमेश गोसावी, प्रमोद कदम, रेवण जिंजुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. सांगोला तालुक्यात अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या आणि कोळसा निर्मिती करून विक्री करणाऱ्यावर सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं धाडसी कारवाई करण्यात आली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि कोळसा निर्मितीसाठी वृक्षांची कत्तल
कत्तल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र कार्यालयानं वेळोवेळी कारवाई करत वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काही अवैध वृक्षतोड करणारी मंडळी छुप्या पद्धतीनं कत्तल करून विक्रीसाठी घेऊन जात आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी ही धाडसी कारवाई केली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर.